सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर पाहूया आपण मराठी कथा. वय वाढत गेलं पण लग्न ठरत नव्हतं, भाग 7. जीवन आणि मृत्यूच्या सीमेवर डॉक्टरांचे शब्द ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला तातडीने निर्णय घ्यावा लागेल, रोहन घाबरलेल्या आवाजात म्हणाला. डॉक्टर, नेमकं काय झाले आहे? डॉक्टर म्हणाले, पूजाची तब्येत अचानक बिघडलेली आहे. बाळाला वाचवण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. रोहनच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. एका बाजूला त्याची पत्नी आणि दुसऱ्या बाजूला त्याचा अजून जन्मालाही न आलेलं बाळ. तो पूर्णपणे कोसळला. आई व्हीलचेअरवर बसून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती देवाकडे पाहून म्हणाली, देवा, माझं आयुष्य कमी कर, पण माझ्या मुलाचं कुटुंब सुखी ठेव. शस्त्रक्रियेची तयारी सुरू झाली. पूजाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जात होतं. तिने रोहनचा हात घट्ट पकडला. रोहन, ओ पूजा, जर मला काही झालं तर? रोहन लगेच म्हणाला, असं काही बोलू नकोस. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या बाळाची काळजी घे. रोहन रडू लागला. त्याने पूजाच्या कपाळावर हात ठेवला. तू आणि बाळ दोघेही सुरक्षित बाहेर याल. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला. रोहन बाहेर बसून देवाचं नाव घेत होता. आई माळ जपत होती. संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं. प्रत्येक मिनिट एक वर्षासारखं वाटत होतं. 2 तास गेले, 3 तास गेले. शेवटी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. सगळे धावत त्यांच्या जवळ गेले. काही क्षण डॉक्टर शांत राहिले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. अभिनंदन. रोहनचा श्वास परत आला. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला गोडसा मुलगा झाला आहे. हे ऐकतच रोहनच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आई रडू लागली. ती म्हणाली, देवा, माझी इच्छा पूर्ण झाली. काही वेळाने रोहनने पहिल्यांदा आपल्या मुलाला हातात घेतलं. तो छोटासा चेहरा पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, काही वर्षापूर्वी तो स्वतः एकटेपणाने त्रासत होता आणि आज त्याचं स्वतःचं कुटुंब होतं. पूजालाही शुद्ध आली. तिने बाळाला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. ती म्हणाली, हा आपला छोटासा चमत्कार आहे. रोहनने तिच्या हातात घेतला. हो, आपल्या प्रेमाची भेट. काही दिवसांनी सगळे घरी परतले. घरात आनंदाचं वातावरण होता. आई दिवसभर नातवासोबत खेळत बसायची. ती तिला अंगाई गाणी म्हणायची. सगळ्यांना वाटत होतं आता आयुष्यात दुःख संपलं. एक दिवस आईने रोहनला जवळ बोलवलं. ती म्हणाली, बाळा, आता मला काही चिंता नाही. रोहन हसला. आई, आता तुला फक्त आराम करायचा आहे. आई हसली, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. त्या रात्री आईने नातवाला कुशीत घेतलं आणि हळूच म्हणाले,
मी तुझी खूप वाट पाहिली रे. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आई नेहमीप्रमाणे उठली नाही. रोहन तिच्या खोलीत गेला. आई शांत झोपल्यासारखी दिसत होती. तो जवळ गेला आणि त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. आईने ह्या जगात कायमचा निरोप घेतला होता. रोहन जोरात रडू लागला. पूजा ही अश्रूंना आवरू शकली नाही. पण आईच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं. जणू ती म्हणत होती, माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली. आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांनी रोहनला तिचं पत्र सापडलं. तेच पत्र जे तिने आपल्या नातवासाठी लिहिलं होतं. रोहनने थरथरत हाताने ते उघडलं. आता काय लिहिले होतं? आईने कोणता संदेश ठेवला होता? हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात आपण पाहूया. जोपर्यंत माझ्यासोबत बरोबर राहा. धन्यवाद.